शुभ दुपार सगळ्यांना। तर सगळे आनंदी असेल, मजेत असेल, स्वस्थ असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर ना आज मी व्लॉग दुपारपासून सुरू करत आहे। सकाळपासून काही शूट वगैरे नाही केलं मी। तर दुपारी साधारण 3:30 वाजलेले आहेत आणि मम्मीकडे ना इकडे कैऱ्या आणल्या होत्या, तर त्याचं लोणचं करायचं होतं मम्मीला। तर सक्षम इकडे ना सगळ्या कैऱ्या फोडून देत होत्या आंबे फोडणीने तो। आणि आता जास्त काही टाकायचं नव्हतं, मात्र थोडंसं खाण्यापुरतंच टाकायचं होतं, कारण या दिवसाचं टाकलेलं लोणचं हे थोडं फ्रीजमध्येच ठेवावं लागतं आणि बाहेर काही ते टिकत नाही। पाऊस पडल्यानंतरचंच लोणचं वर्षभर छान टिकत असतं, म्हणून थोडंसं लोणचं टाकायचं होतं तिला खाण्यापुरतं। तर तेवढे त्यांनी सक्षमनी आंबे वगैरे फोडून दिले मम्मीला आणि मम्मी इकडे लोणचं टाकत आहे। आणि काल ना अक्षय तृतीया झाली, तर ते पापड्या करतात मम्मीकडे, तर त्याचं थोडं मिश्रण होतं उरलेलं। कारण काल तर तेवढ्या केल्या नाही, कारण बाकीचाही स्वयंपाक भरपूर असतो, तर जेवढ्या आवश्यक होत्या तेवढ्याच केल्या होत्या, मात्र काही ठेवून दिलेल्या होत्या। तर तेच मिश्रण मी थोडंसं त्याला म्हणजे परत भिजवून थोडं नरम करत होती, कारण ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। आणि त्या सगळ्या पापड्या मी थोड्या लाटून घेतल्या, कारण पातळच लाटाव्या लागतात त्या, खूप काही अशा जाड्या लाटाव्या लागत नाही। पातळ असल्या की त्या छान खायला क्रिस्पी क्रंची अशा लागतात त्या पापड्या, गोड पापड्या असतात त्या। तर त्या पापड्या मी लाटून घेतल्या आणि तळून वगैरे घेतल्या। तर लोणच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो मम्मी इकडे भाजून घेत होती। माझ्या पापड्या वगैरे झाल्या करून, नंतर तिने मसाला वगैरे भाजून घेतला, मिक्सरला लावून बारीक वगैरे करून ते लोणच्यामध्ये वगैरे सगळं तिने टाकून दिलं होतं, तेल वगैरे। आणि मग त्यानंतर साखर आंबा, जो काल आंबे वगैरे कैऱ्या किसून ठेवलेल्या होत्या त्याचा साखर आंबाही करून घेतला होता आणि तो थंड झाला होता, तर मम्मी डब्यामध्ये भरून ठेवत होती। तर अपेक्षा इकडे खरड्याचं घर बनवत होती खेळण्याकरिता। तर अशा सगळ्या काहीतरी नवीन गोष्टी, क्रिएटिव्हिटी करण्याची आवड आहे तिला आणि चांगलं आहे की अशा याच्यामध्ये त्यांचा वेळही जातो। कारण आता तर सुट्ट्या आहे, शाळा असली की त्यांचा वेळ कसाही निघतो, मात्र सुट्ट्या असल्या की थोडं अवघड जाते त्यांना। हा डान्स करायला आलाय का? तर संध्याकाळी मी मुलांना इथे बागेत घेऊन आली होती। तर अगदी घराजवळच आहे मम्मीच्या शिवाजी पार्क म्हणून। तर आधीपासूनच आहे, आम्ही लहान होतो तेव्हापासून, मात्र तेव्हा एवढे झुले वगैरे काहीच इथे एवढं नवीनीकरण वगैरे नव्हतं। आता खूप छान झालेलं आहे आणि मुलांना खेळण्यासाठी वगैरे संध्याकाळी जर घेऊन आलं तर खूप छान असे झुले वगैरे सगळ्या गोष्टी इथे लागलेल्या आहे। आणि म्हणजे वयस्कर लोकांना वगैरे पण सगळ्यांना बसण्यासाठी वगैरे छान व्यवस्थित सोय वगैरे आहे इथे। तसेच फिरण्यासाठी किंवा वॉकिंगसाठी पण असं छान व्यवस्थित सगळी सोय वगैरे केलेली आहे, की आपण सकाळी मॉर्निंग इव्हिनिंग वॉकसाठी पण येऊ शकतो, अशी सगळी सोय इथे आहे। आणि मुलांना खेळण्यासाठी वगैरे ही सगळ्या गोष्टी आहेत छान। तर म्हणून मी मुलांना इथे घेऊन आली होती। व्यायाम करण्यासाठी वगैरे ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या इथे लागलेल्या आहेत। त्याचप्रमाणे छान अशी मोठी मोठी झाडे वगैरे पण आहेत, त्याच्यामुळे छान अशी सावली असते इथे। आणि बघू शकता इथे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लागलेला आहे। तर म्हणूनच या म्हणजे बागेचं नाव शिवाजी पार्क असं आहे। आणि सध्या अजून नवीनीकरण सुरू आहे, इथे बांधकाम वगैरे चालू आहे। अजून जे आहे काही तोडफोड वगैरे करून बहुतेक पुढल्या वेळेस येऊ, तोपर्यंत अजून इथे काही छान नवीनीकरण झालेलं असेल। नंतर मुलांनी फिंगर वगैरे खाल्ले आणि नंतर मग आम्ही सुपरमार्केटला गेलो। तर इथनं जवळच आहे सुपरमार्केट।
तर तिथे थोडं फ्रूट ब्रेड वगैरे घ्यायची होती अपेक्षाला, म्हणून ती घेतली आणि मग आम्ही घरी निघालो. मग घरी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू होती. तर स्वयंपाकामध्ये आज डोसेच करणार होतो रात्री. तर मम्मीनी ना आलूची भाजी वगैरे करून घेतली आणि सांबार सकाळचाच होता, कारण सकाळी नाश्त्यामध्ये आज इडली बनवली होती. आणि मग मी इकडे चटणीला फोडणी टाकत होती आणि मम्मी इकडे डोसे वगैरे करणं तिचं सुरू होतं, कारण डोसे म्हटलं तर ते एक एक करूनच एकेकाला द्यावे लागतात. तर मग तिचं इकडे सुरू होतं डोसे करण्याचं आणि मग एक एक प्लेट आम्ही तयार करून एकेकाला देत होतो. तर काहींचं मग खाऊन झालं होतं डोसा आणि काही बाकी होते. तर मग मम्मीला म्हटलं की दे मी करते म्हणून, तर मग मी करायला बसली. तर हा जो तावा आहे ना, हा लोखंडाचा तावा आहे मम्मीकडे, बऱ्याच वर्षापासून आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासूनचा हा तावा आहे. तर खूप छान आहे तावा आणि खूप छान असे डोसे बनतात त्याच्यावर. तर मग सगळ्यांची आमची जेवणं वगैरे झाली, भांडे वगैरे झाले आणि ओटा वगैरे क्लीन केला. तर कुणालनी आईस्क्रीम आणली होती, तर सगळ्यांसाठी मी आईस्क्रीम वगैरे काढून घेतली. आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली आणि मग मी आणि मम्मी थोडं बाहेर निवांत फिरायला बाहेर निघालो. बाहेर अगदी म्हणजे निघालं की सिमेंट रोडच लागतो. छान असे स्ट्रीट लाईट वगैरे सगळं लागलेलं आहे. अजून सुरू व्हायचे आहे ते स्ट्रीट लाईट, सध्या काम सुरू आहे त्याचं. आणि दिवसभर ना या रोडनी खूप जास्त वाहतूक असते, कारण या रोडवर बँक, दवाखाने, तसंच पंचायत समिती, तहसील ऑफिस वगैरे सगळ्या गोष्टी या रोडवर आहे. त्यामुळे दिवसभर भरपूर वाहतूक असते. मात्र संध्याकाळी असं छान शांत होऊन जातं, सगळे ऑफिसेस बंद होऊन जातात. तर चला मग इथेच मी माझ्या व्लॉगचा एंड करीत आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.